नमस्कार, मी प्रद्युम्न गिरीकर, न्यूज माध्यम या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज जो मी विषय तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे तो जिल्ह्यातील जवळपास 5 लाख शेतकऱ्यांशी निगडीत असलेला विषय आहे। मागच्या खरीप हंगामामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे, जिल्ह्यामध्ये प्रचंड असं अतिवृष्टी झाली। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली। या परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे आपला जो विमा भरला होता, त्या शेतकऱ्यांना खूप मोठी अपेक्षा होती की आम्हाला या नुकसानीच्या बाबतीमध्ये विमा कंपनीकडून काहीतरी नुकसान भरपाई मिळेल। परंतु 15 जानेवारी रोजी केंद्र शासनाच्या पातळीवर जी सुनावणी झाली, त्या सुनावणीमध्ये केंद्र शासनाने विमा कंपनीच्या बाजूने आपला निर्णय जाहीर केला आहे। त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास 5 लाख शेतकऱ्यांना कुठल्याही स्वरूपाचा पीक विमा मिळेल अशी शक्यता आता राहिलेली नाही। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे का झालं, कसं झालं, त्याचं थोडंसं सविस्तर मी तुम्हाला सांगणारच आहे। माझ्याकडे काही आकडेवारी आहे। या आकडेवारीनुसार जिल्ह्यामध्ये जवळपास 5,12,429 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता, ज्याचं क्षेत्रफळ होतं जवळपास 3,26,014 हेक्टर आणि भरलेल्या विम्याची रक्कम आहे 5,12,04,34 रुपये। या पार्श्वभूमीवर जे काही नुकसान झालं होतं, त्या नुकसानाची अग्रिम रक्कम म्हणून शासनाने विमा कंपनीला आदेश दिले होते आणि अग्रिम रकमेच्या हिशोबाने जिल्ह्यामध्ये किमान 172 कोटी रुपये अग्रिम रक्कम विमा कंपनीने वाटप करावी, असा तो विषय होता किंवा तो आदेश होता। आता ह्यामध्ये एक महत्त्वाचा जो विषय आहे की जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त सोयाबीन पिकाची लागवड होती आणि ती लागवड आहे 2,67,085 हेक्टर, ज्याचा विमा आहे 14,689 कोटी रुपयांचा, फक्त सोयाबीनचा। आता बाकी मग सगळे मिळून जो आहे तो विमाची तुम्हाला सगळी टोटल रक्कम मी सांगितलेली आहे। आता मुद्दा काय झाला की या सगळ्या विषयाच्या नंतर, ह्या आकडेवारीच्या नंतर जी काही प्रक्रिया पार पडलेली आहे, त्या संदर्भात मी तुम्हाला काही महत्त्वाची माहिती सांगणार आहे। ती माहिती अशी आहे की ज्यावेळेस 172 कोटी रुपये अग्रिम विमा रक्कम देण्याचा विषय ठरला, त्याच्यानंतर जी विमा कंपनी होती ती विमा कंपनी म्हणली की आम्ही इतकी अग्रिम रक्कम विमा मान्य करायला तयार नाहीत, ह्याच्यामध्ये आम्हाला तुम्ही कुठेतरी ज्याला आपण तडजोड म्हणू अशा स्वरूपाचा काहीतरी आपण निर्णय घ्यावा। मग तडजोडीच्या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आणि आपले महाशय कृषी अधीक्षक शिवराज घोरपडे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली। त्या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि चर्चेमध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना स्पष्ट आदेश दिले होते की या संदर्भामध्ये फार चर्चा करत न बसण्यापेक्षा कुठला तरी एक मध्यम मार्ग काढून शेतकऱ्यांना आपण कुठल्या पद्धतीनं, ज्या पद्धतीनं लवकरात लवकर सहकार्य करू शकतो तो तुम्ही निर्णय घ्यावा। हा विषय ठरल्यानंतर विमा कंपनीकडून, जे म्हणजे मला सूत्रांकडून जी माहिती मिळाली मी ती तुम्हाला सांगतो। विमा कंपनीकडून प्रस्ताव असा होता की आम्ही 150 कोटी रुपयांपर्यंत अग्रिम रक्कम मान्य करतोय, पण जे की कृषी अधीक्षकांनी त्यांच्या हेकेखोरपणामुळे म्हणा किंवा अजून कुठल्या विषयामुळे म्हणा ते मान्य केलं नाही। मान्य न केल्यानंतर मग जी विमा कंपनी होती त्या कंपनीने पहिले जिल्हा स्तरावर अपील केलं। जिल्हा स्तरावर अपील केल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा विमा कंपनीचं ऐकून घेतलं गेलं नाही। तीच कंपनी परत विभागीय स्तरावर गेली, विभागीय आयुक्तांच्या दालनामध्ये सुनावणी झाली, तिथं सुद्धा कंपनीचं ऐकून घेतलं गेलं नाही। त्याच्यानंतर कंपनी राज्य शासनाकडे गेली, राज्य शासनानं सुद्धा कंपनीचं ऐकून घेतलं नाही आणि जो मागे जे काही तुम्हाला बातम्या वाचायला मिळाल्या की जिल्ह्याला एवढी अग्रिम विमा रक्कम मंजूर झाली वगैरे वगैरे, ते फक्त राज्य शासनाचा निर्णय होता की त्यांनी जे कंपनीचं ऐकून घेतलेलं नव्हतं। मग ह्या सर्व प्रकाराच्या नंतर जेव्हा ही विमा कंपनी थेट केंद्र सरकारकडे गेली आणि केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या तांत्रिक समित्या आणि इतर समित्यांच्या समोर ह्या कंपनीच्या बाबतीमध्ये सुनावणी झाली। त्याच्यामध्ये केवळ HDFC जी हिंगोली जिल्ह्यासाठी कंपनी आहे तीच नाही तर इतर कंपन्या आणि इतर जिल्ह्यांच्या संदर्भात सुद्धा एकत्रित सुनावणी पार पडलेली आहे। आता ह्या सुनावणीचा जो गोंधळ आहे खूप मोठा, म्हणजे मी जर तुम्हाला आता फार विश्लेषण त्याचं यासाठी करू शकत नाही, कारण त्या
समितीसमोर किंवा त्या केंद्र शासनाच्या बैठकीमध्ये जे काही मुद्दे समोर आलेले आहेत ते खूप वेगवेगळे आहेत आणि खूप तांत्रिक मुद्दे आहेत. म्हणजे थोडक्यात असं सांगायचं म्हणणं आहे की केंद्र शासनानं राज्य शासनाला स्पष्टपणे असं सुचवलेलं आहे की दुष्काळी परिस्थितीच्या संदर्भामध्ये जे काही तुम्हाला शेतकऱ्यांसाठी मंजूर करायचं आहे, मान्य करायचं आहे, ते करताना जे काही मार्गदर्शक तत्व आहेत किंवा मार्गदर्शक सूचना आहेत, जे काही तांत्रिक पॅरामीटर्स आहेत, या सगळ्या गोष्टींची उहापोह करून त्याची सर्व पालन करून त्याच्यानंतरच तुम्ही शेतकऱ्यांसाठी ते मंजूर करावं. अशा कुठल्याही स्वरूपाच्या अनेक विषयांमध्ये राज्य शासन हे त्रुटीमध्ये सापडल्यामुळे केंद्र शासनाने विमा कंपनीचा दावा मंजूर करून टाकलेला आहे. आता विमा कंपनीचा दावा मंजूर झाला याचा अर्थ असा आहे की जे 172 कोटी रुपये शासनाकडून किंवा प्रशासनाकडून जे मंजूर करण्यात आलेले होते ते 172 कोटीची अग्रिम रक्कम इथं शेतकऱ्यांना मिळणार नाही. शिवाय आता ही अग्रिम रक्कम आहे. एकत्रित नुकसानीच्या अनुषंगाने जर आपण अंदाज मानला तर किमान माझ्या अंदाजाप्रमाणे हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना किमान 500 कोटी रुपयापर्यंत विमा रक्कम किंवा मदत निधी मिळणं अपेक्षित होतं, जे आता इथून पुढे कुठलाही 1 रुपया मिळण्याचा विषय राहिलेला नाही. नंबर 2चा विषय की इथले जे कृषी अधीक्षक आहेत शिवराज घोरपडे यांनी त्याच वेळेस कंपनीसोबत बसून चर्चा करून ह्याच्यातून जर कुठला मधला मार्ग काढला असता तर किमान 150 कोटी तरी शेतकऱ्यांच्या पदरात पडले असते. ह्या बाबतीमध्ये सर्वस्वी चुकीचं भूमिका, चुकीची पहिल्यापासूनची जी काही सगळ्या चुका झालेल्या आहेत त्या सर्व गोष्टींना शिवराज घोरपडे हे जबाबदार आहेत, हा माझा स्वतःचा आरोप आहे. आणि ह्याच्या पलीकडचा सगळ्यात मोठा विषय जो मी तुम्हाला सांगतोय, अतिशय जबाबदारीनं सांगतोय, जिल्ह्यातील 2 नेते, मी त्यांचे नावं जाहीर करणार नाही, ज्यांना आवश्यक वाटतंय त्यांनी या विषयामध्ये CBI चौकशी लावावी आणि त्या 2 नेत्यांना शोधून काढावं. जिल्ह्यातील 2 नेते ज्यांनी या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत गाठीभेटी घेतल्या, अर्थपूर्ण गाठीभेटी घेतल्या, त्या एवढ्यासाठीच घेतल्या की आम्ही शासन दरबारी या विषयाच्या संदर्भात कुठलाही आवाज उठवणार नाहीत. हा मी अतिशय गांभीर्याने आरोप करतोय. आणि या विषयामध्ये जर कुणाला खोलात जायचं असेल त्यांनी CBI चौकशी लावावी आणि ह्या विषयामध्ये त्या अधिकाऱ्यांसोबत कोण भेटलं, त्यांनी अर्थपूर्ण गाठीभेटी काय केल्या, किती प्रमाणात झाल्या, हे सगळं नंतर उघड होईल. आता विषय असा आहे की जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांना माझी विनंती आहे की केंद्र शासनाच्या समितीनं हा विषय आता दुसऱ्या मार्गाने पूर्ण राज्य शासनावर ढकललेला आहे. म्हणजे थोडक्यात त्यांनी असं सांगितलं आहे की तुम्ही पॅरामीटरचं सूचना पालन केलेलं नाही, त्याच्यामुळे आता इथून पुढे जी काही तुम्हाला मदत देण्याची इच्छा असेल तर ते राज्य शासनाने त्यांच्या स्तरावर काय ते निर्णय घ्यावा आणि ती मदत द्यावी. तर माझी पालकमंत्री महोदयांना विनंती आहे की आपण ह्या विषयाच्या संदर्भात तातडीनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी आणि हिंगोली जिल्ह्याच्या 5 लाख शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल याचा आपण प्रयत्न करावा. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपल्या सर्वांनी माझ्या व्हिडिओला लाईक करावं, शेअर करावं आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं, एवढी आपल्याला सर्वांना विनंती. नमस्कार.